सियावर रामचंद्र की असं नाही. जो हिंदू असेल त्याचेच फक्त हात वर झाले पाहिजे आणि ज्याचे असेल त्याने खाली जरी ठेवले तरी काही हरकत नाहीये. हात वर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय श्रीराम. मला माहिती आहे तुम्ही आमचे गुरु हरिभक्त परायण संग्राम बापू आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हिंदुत्वाचा मान वाढवला असे जगचे आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांना ऐकायला आलेले आहात. परंतु जास्त वेळ घेणार नाही. आज मी भारत माताच्या चरणी नतमस्तक होतो. वेळ कमी आहे म्हणून आदरणीय व्यासपीठ यांना नमन करतो आणि या ठिकाणी जमलेला संपूर्ण हिंदू समाज. खरं म्हणजे हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला. या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं रक्त रक्त सांडलं गेलेलं आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये आज आम्हाला हिंदूंना जागृत करण्याची वेळ येते. खरी म्हणजे ही लाजरवाणी गोष्ट आहे. एका सभेमध्ये मी म्हटलं या लांड्यांना वटणीवर आणलं पाहिजे. तर साहेब माझ्यावर गुन्हा दाखल करायला गेले. मी म्हटलं ज्या वेळेस बाबरी ढाच्याच केस सुरू होती त्यावेळेस कुराण ऐन सहील अल बुखारी याचे पुस्तक सांगायचे. बघा बघा आमच्या धर्मात असं म्हटलंय. मी म्हटलं अहो माझ्यावर एक नाही 100 गुन्हे दाखल करा मी लांड्याच म्हणेन. अहो लांड्याला लांड्या नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. प्रश्न इथं थांबत नाही. माझ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या. कुठल्या ठिकाणी मुसलमानांना लांड्या म्हटलेलं आहे. कुठल्या पुस्तकात म्हटलंय. लांड्या हा मूळ मराठी शब्द आहे. मी पंक्चरच्या दुकानातून आलेलो नाही. UPSC ला शिकवतो साहेब. UPSC चे लेक्चर घेतो मी. अब्दुल नाही पंक्चरच्या दुकानातून यायला. एका ठिकाणी म्हटलं बापूसाहेबांना तो किस्सा माहिती आहे. हो हैदराबाद का भडवा. मी म्हटलं ओ हैदराबाद का भडवा तर माझ्या विरोधात लगेच गेले पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला आणि म्हणताय ए आशीष दुसाने हमारे नेता को भडवा बोला. मी म्हटलं मैंने नाम लिया क्या किसी का. तोपर्यंत एक लांड्या उठून म्हणाला आणि सांगतो हमें पता नहीं क्या हैदराबाद में भड़वा कौन है. अरे मियां 15 मिनट. कितने मिनट. कितने मिनट. कितने मिनट. 15 नहीं साहब. जरा गोधरा में जाकर देखो बस 5 मिनट. कितने मिनट. कितने मिनट. हैदराबाद तक आवाज जानी चाहिए. कितने मिनट. कितने मिनट. सुन लिया. अरे तुम हो कितने. अजून मला परवा एक फोन आलाय का गोरक्षकाचा. आता कुठल्या पोलीस स्टेशन बद्दल बोलत होता मला माहित नाही. पण त्याने काहीतरी भुतेकर का काहीतरी नाव घेतलं. मला माहित नाही कुठल्या पोलीस स्टेशन. काय मी झोपेत होतो रात्री 2:30 वाजता फोन आला. म्हणतो साहेब असं असं आहे. साहेब आमचं काही ऐकत नाही. म्हटलं साहेबांना एक काम करा पहिले विचारा तुम्ही गोरक्षणावर जो कायदा सरकारने केलेला आहे तो वाचला का.
म्हटलं साहेबांचा एक सत्कार करा आणि साहेबांना तो कायदाच तुम्ही गिफ्ट करा. खरं म्हणजे गोरक्षण करणं हे आद्य शिवछत्रपतींचं कार्य करणं आहे. प्रत्येक गोरक्षकाच्या पाठीमागे पोलिसांनी उभं राहणं हे कायद्याने बंधनकारक आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, पोलीस महासंचालकांना माहितीच्या अधिकारात विचारलेलं आहे, गाडी पकडण्याचा अधिकार आहे. बिकॉज वी दी पीपल ऑफ इंडिया, आम्हाला अधिकार आहे गोरक्षण करण्याचा. हा देश आमचा आहे. अजून एक, मी राजकीय बोलत नाही पण आज बोलावं लागतंय. आदरणीय आणि सन्माननीय अजितदादा पवार यांनी आमदार संग्राम जगतापांना म्हणले हिंदुत्वावर बोलतायत म्हणून नोटीस द्या. माझा प्रश्न आहे अजितदादांना, जरा सकल हिंदू समाज एक रहोगे तो सेफ रहोगेची घोषणा दिली नसती तर अजितदादा पवार स्वतःचं विश्लेषण करा, तुमचे एवढे आमदार निवडून तरी आले असते का? आमदार संग्राम भैया जगताप यांना नोटीसा काय देत आहे? त्यांचा सत्कार करा आणि त्यांना मंत्रीपद द्या. नाहीतर दादा पुढे स्थानिक स्वराज्य संस्था आहे, हा हिंदू आहे, हा प्रत्येकाला अवकाश दाखवू शकतो. अजितदादा पवारांना माझं पुन्हा सांगणं आहे, संग्राम भैया जगताप 40,000 मतांनी निवडून आलेला व्यक्ती आहे. त्यांना नोटीस नव्हे, त्यांना मंत्रीपद द्या. हा हिंदू समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नसेल. मी या ठिकाणी माझं बोलणं संपवतो. मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आणि या सकल हिंदू समाजाचे आभार व्यक्त करतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जाता जाता मध्ये आपण शिवछत्रपती राणा सांगा आणि गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र आहोत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत. आपण गुरु गोविंद सिंग, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या तलवारीची जशी गरज आहे तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीची सुद्धा गरज आहे. लक्षात घ्या. समस्त गोरक्षकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुन्हा एक वेळेस जे हिंदू, आता हिंदू नाही, आता कट्टर हिंदू, जे कट्टर हिंदू असतील त्यांनी हात वर करायचा. सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.